त्या ग्रंथामध्ये एक छोटीशी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, जी आपल्याला समजली पाहिजे होती, समजायला पाहिजे होती. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लहान लहान गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेतल्या नाही. आपल्याला कोणी समजवण्याचा प्रयत्न केला नाही. जसं मागच्या वर्गामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धायन ग्रंथामध्ये नैतिकतेचं प्रकरण घेतलं. नैतिकता, मॉरलिटी. मॉरलिटी इज द इसेन्स ऑफ धम्मा. धम्माचं सार हे मॉरलिटी आहे, नैतिकता आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला न कळल्यामुळे आज आमच्या इतक्या वर्षापासून आमच्या घरामध्ये कलह जिकडे तिकडे कलह सुरू झाला. आम्ही विहारात जात आहोत, वंदना घेत आहोत, मोठमोठ्या धम्म परिषदा होत आहे. परंतु हे सगळं शो आहे वरचं, पण घरामध्ये काय? आपल्या घरामध्ये काय? आपल्या परिवारामध्ये काय? आपल्या परिवारामध्ये कलह आहे, भांडण आहे, भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, सासू सुनामध्ये. आणि ती गोष्ट आपल्याला समजली असती आतापर्यंत तर आपलं जीवन कसं झालं असतं, आपण किती प्रेमाने राहिलो असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे नाते तुटले नसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झाला नसता. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की धम्म हा मूर्तीमध्ये नाही, धम्म हा फोटोमध्ये नाही, धम्म हा विहारामध्ये नाही, धम्म हा तुमच्या वंदनेमध्ये नाही, धम्म हा परित्राणामध्ये नाही, धम्म हा कोणत्याही प्रकारच्या सिद्धीमध्ये नाही. धम्म हा माणसामध्ये आहे. एका माणसामध्ये आहे. दुसऱ्या माणसाशी व्यवहार करताना प्रत्येक माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये शत्रुत्व निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न करून प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाशी प्रेमाने, मैत्रीने, बंधुभावाने, न्यायाने वागणे म्हणजेच त्याला धम्म म्हणतात. आणि एवढी साधी गोष्ट आपल्याला आजपर्यंत कळू नये. आज माझ्या वडिलाचे माझ्या काकासोबत भांडण होते. मग माझ्या वडिलाचे मी मुलं झालो, काकाचे मुलं झाले. मग मुलामुलामध्ये भांडण. काका आणि वडिलामुळे भांडण झालं तर त्यांचा परिणाम मुलामुलामध्ये भांडण. मुलं एकामेकाशी बोलत नाही. आमचे मुलं न त्यांचे मुलं ते सुद्धा आपल्याशी भांडत नाही. एवढा कठोर समाज कसा झाला? एवढा कठोर समाज बाबासाहेबाला अपेक्षित नव्हता. आज जसं जमीनदार लोक पिढ्याने पिढ्या बांधत राहतात तशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या समाजामध्ये निर्माण झाली. तो भाऊ भावाशी बोलत नाही, भावाची मुलं बोलत नाही, मग त्या मुलाचे मुलं बोलत नाही. पिढ्यानं पिढ्या एकमेकाशी वाद करण्यामध्ये, बहिणी बहिणीमध्ये वाद करण्यामध्ये आपला समाज हा पुढे गेलेला आहे. जिकडे म्हटले तिकडे तोडणे, वाद करणे. जिकडे म्हटलं तिकडे तुम्ही राजकीय घ्या, सामाजिक तोडणं, परंतु जोडणं आपल्याला समजलं नाही. एक मैत्री, प्रेम असे एक शस्त्र आहे. मैत्री, करुणा, प्रेम अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे जीवनामध्ये आवश्यक आहे. प्रत्येक माणसाची वैराने वैर कधी नष्ट होत नाही. आणि म्हणून जास्त वैरी बनवू नये. जास्तीत जास्त प्रेम, मैत्री करून आपण वागलं पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की धम्म तुमच्या मित्रतामध्ये आहे, धम्म हा तुमच्या नैतिकतेमध्ये आहे, धम्म हा तुमच्या वागणुकीमध्ये आहे, धम्म हा विहारात नाही आहे. आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये झालं तर आपल्या डोक्यामध्ये अशांती असते, आपल्या डोक्यामध्ये जो वाद असते, आपल्या डोक्यामध्ये जो कलह असतो, तो जर आपण मैत्रीने, प्रेमाने राहण्याचं शिकलो तर हा कलह नष्ट होईल आणि आपलं मन हे शांत राहील. आणि आपल्या मनामध्ये शांत विचार करताना
आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या करता येईल. आणि अशा पद्धतीने एवढं सुंदर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी म्हटलं आहे की प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वावर मी आपलं जीवन व्यतीत करेल. साधे आहेत 3: प्रज्ञा, करुणा, प्रज्ञाशील आणि करुणा. प्रज्ञा म्हणजे अलौकिक चमत्कारिक गोष्टीपासून दूर राहून सत्याच्या आधारे जीवन जगणे प्रज्ञा म्हणजे. शील म्हणजे आपल्याला पंचशील 10 शील हे माहित आहे, त्या शीलाचे आचरण करणे. आणि करुणा म्हणजे प्रेम मैत्री करणे. एकामेकावर जर आपण भावाभावामध्ये आपले जे लोक आहेत, भाऊ बहीण, रिश्तेदारामध्ये जर आपण प्रेम मैत्री केली, त्याला म्हणतात खरे करुणा. तुम्हाला विरोधावर शत्रूवर प्रेम करायला सांगितलं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की आपसामध्ये भांडू नका, नात्यामध्ये भांडू नका, बहीण भावामध्ये भांडू नका, भावाभावामध्ये भांडू नका. ते मैत्री करा, तर त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख निर्माण होईल आणि धम्म तिथंच निर्माण होईल. अशा प्रकारे साध्या सोप्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या, पण आपण बाबासाहेबांनाच विसरायला लागलो. बाबासाहेबांची प्रत्येक गोष्ट या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला दिलेली आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक गोष्ट आपण विसरत चाललो. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं 18 तास कॉन्सन्ट्रेशन करा, 18 तास अभ्यास करा. नेमके त्या गोष्टीला आपण कुठं ना कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. जिथं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, जिथं एकाग्रता पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन ऑन वन सब्जेक्ट, एका विषयावर पूर्ण चित्त कॉन्सन्ट्रेशन करणे, ही बाबासाहेब आंबेडकरांची मेथड होती अभ्यास करण्याची. आणि या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर 18 तास एकाच खुर्चीवर एकाच जागी, सुरुवातीला 13 ते 16 पुस्तकं काढून ठेवायच्या, उठत सुद्धा नव्हते. अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं. आपण बाबासाहेबांच्या प्रत्येक मार्गाचं अवलोकन केलं तर प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मार्ग हा समाजाच्या हितासाठी होता, समाजाच्या कल्याणासाठी होता, सगळ्यासाठी हिताचा होता. परंतु बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळले नाही. आपण फॉरेनच्या पुस्तकावर अवलंबून राहिलो, फॉरेनच्या लोकांवर अवलंबून राहिलो. अरे मूळ पूर्ण जगातील सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक आपला बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपण आपल्या बाबासाहेब आंबेडकराला जग मानते सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून. आणि आम्ही कुठं भटकत आहोत? आम्ही कुठं भटकत आहोत? एवढा मोठा महापुरुष, एवढ्या मोठ्या महापुरुषाचं तत्वज्ञान आपल्याकडे आहे आणि आपण इकडे तिकडे भटकत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी विचार करावा की बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कसं जगले, बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष कसा केला, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग कसा केला, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये किती त्याग आणि संघर्ष केला, किती कॉन्सन्ट्रेशन केलं, या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण शिकल्या पाहिजे. बाबासाहेबांच्या ग्रंथामधून आपल्याला बरंच काही घेता येते. बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला महान ग्रंथ, जगामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे इंग्रजीमधला द बुद्धा अँड धम्मा ग्रंथ, हा वाचला पाहिजे. प्रत्येक स्टुडंट हा द बुद्धा अँड धम्मा ग्रंथ आपल्या बॅग मध्ये, आपल्या पिशवीमध्ये घेऊन फिरतो आहे. आणि आपल्या मुलांना द बुद्धा अँड धम्मा ग्रंथ माहीत नाही. घरी असेल तर पडला असेल अलमारीत, कधी त्याला आपण खोलून पाहिलं नाही. जोपर्यंत आपलं कॅरेक्टर आपण डेव्हलपमेंट करत नाही, जोपर्यंत आपलं चरित्र निर्माण करत नाही, जोपर्यंत आपले एटिट्यूड आपण निर्माण करू शकत, जोपर्यंत आपल्या कार्याच्या प्रति डिवोशन राहणार नाही, जोपर्यंत आपल्या कर्माविषयी आपल्याला करेजियस राहणार नाही, साहस राहणार नाही आणि आपल्या कर्मावर श्रद्धा राहणार नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या मार्गावर जाल, बाबासाहेबांच्या मार्गाप्रमाणे दाखवलेल्या मार्गावर आपण चालाल अशी आपल्या सगळ्याकडून अपेक्षा करतो. आणि माझी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. तर त्याचा एक भाग होता
आपण धम्मदेश ना, तर आपली लायब्ररी, आपले हे विहार आणि लायब्ररी जवळपास जी अभ्यासिका आहे ती जवळपास आता 1 वर्ष होत आहे आणि आपण आपल्या परिसरातील मुलांना त्याचा फायदा व्हावा, उपयोग व्हावा, ज्यांचे घरी सोय नाही आहे अभ्यास करण्याची, तर त्या माध्यमाने तो एक दृष्टिकोन ठेवून आपण अभ्यासिका तयार केलेली आहे. आणि आतापर्यंत बरेच विद्यार्थी जवळपास म्हणजे 80 ते 85, 90च्या जवळपास विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेमध्ये येत असतात. आणि दररोजचे जे वेटिंग आहे, 10 मुलांचे वेटिंग आहे. दररोज मुलं विचारायला येतात आणि कॉल करतात, पण जागा आपल्या अपुऱ्या आहेत. सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण रिस्ट्रिक्शन केलेलं आहे. आता 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्याच्यामुळे आणखी मुलं सकाळपासून तर रात्रीचे 10-10, 11-11 वाजेपर्यंत अभ्यास करतात. तर याचाच एक भाग म्हणून, कारण की आता अभ्यास सुरू आहे पण त्याचं आउटपुट काय आहे, तर हे आउटपुट जसे विद्यार्थी आपल्या जसे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशनचे मुलं आहेत, ते सगळं हे करतील, परंतु शेवटी जे MPSC, UPSC आणि इतर बँकिंगच्या परीक्षा देतात, तर त्याच्यामध्ये आपलं काही आउटपुट निघालं पाहिजे असं त्या विद्यार्थ्यांना वाटतं. तर सुरुवातीपासून आपल्या जर आता जवळपास 1 वर्ष होत आहे, तर आपल्या अभ्यासिकेमध्ये मधून 4 विद्यार्थी तर जॉईन झालेले आहेत. एक सावंत डोंगरे, तो चंद्रपूरला झालेला आहे. वेतन मेश्राम, तो सिरोंचाला जॉईन झालेला आहे. त्यानंतर वैष्णवी मेश्राम ही नांदेडला जॉईन झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रियंका ढोक ही सेंट उर्सुला नागपूरला ती टीचर म्हणून, ती गव्हर्नमेंट शाळा आहे आणि तिथे ती जॉईन झालेली आहे. तर आता काल परवा रिझल्ट लागला MPSCचा, तर त्या MPSCच्या परीक्षेमध्ये आपल्या अभ्यासिकेमधले आकाश गोंडाणे आणि पराग भोयर यांनी दोघं हे उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचं जवळपास आता त्यांचं सिलेक्शन झालेलंच आहे. त्यांना ऑर्डर येईल, ते जॉईन होतील. तर अशा प्रकारे आतापर्यंत, आणि काही नर्सिंगच्या मुली आहेत आपल्याकडे, त्यांना रिझल्ट आल्यावर त्या पास झालेल्या आहेत, परंतु त्यांना जॉईनिंग काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, काही कोर्टामध्ये केसेस आहेत, तर ते क्लिअर झाले की आपल्या इथल्या 3 मुलीच्या, एक अमिषा शेवारे, एक सोनू डांगरे आणि करिश्मा नरड, ह्या पण सिलेक्ट झालेल्या आहेत. पण काही कारणास्तव म्हणजे कोर्टची केस चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना ऑर्डर निघायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथून 9 विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झालेले आहेत. तर आजचा हा प्रसंग आपण आकाश गोंडाणे यांचं क्लिअर कट झालेला आहे MPSC मधून, आणि पराग भोयर, तर यांचा आपण सत्कार करूया पुष्प घेऊन भंतेजीच्या हस्ते. तर मी आकाश गोंडाणेला विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. भंतेजी. बस जा समोर, बस. जय. तर आम्ही बुद्धविहार पंच कमिटी, त्याचप्रमाणे विशाखा महिला मंडळ या सर्वांच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचं स्वागत करतोय, त्यांना अभिवादन करतोय, आणि त्यांच्यापासून इतरही विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि लागून राहायचे असते. हे सतत एक कंटिन्युटी पाहिजे असते. कोणताही जर आता भंते सांगतच आहेत की बाबासाहेबांचा जे एम आहे ते आदर्श आपल्या समोर ठेवून, बाबासाहेब कसे 24 तासापैकी 20-20 तास अभ्यास करायचे आणि त्यांनी एवढं अचीव केलेलं आहे. तर आपण तेवढं नाही करू शकत, परंतु आपले जे काय एम असेल तर ते एम आपल्याला, ते आपले जे ध्येय गाठण्याकरता एक कंटिन्युटी आणि डिटर्मिनेशन आणि पूर्ण आपलं त्याच्या आपल्याला वाहून घ्यावं लागते. तर आपल्या इथून आतापर्यंत 9 विद्यार्थी झालेले आहेत, त्यापैकी 2 आकाश गोंडाणे आणि पराग भोयर हे आता ह्या MPSCच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. तर मी आकाश गोंडाणेला विनंती करेन की त्यांनी या प्रसंगी आपलं विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपले हे करतात, तर त्याचं थोडंसं आपलं एक मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. बांधता येईल ते केव्हाही, मनात फक्त उंच उडण्याची जिद्द असावी, मनात फक्त उंच उडण्याची जिद्द असावी. एखाद्या एशाचे मोजमाप करत असताना, त्या एशाबद्दल बोलत असताना त्याच्या मागची पार्श्वभूमी समजली पाहिजे. हा यश एका दिवसात मिळवलेला यश नसतो, त्याच्या मागे काहीतरी संघर्षाची एक पार्श्वभूमी असते.
अतिशय ग्रामीण भागातून आलेला मी विद्यार्थी. कदाचित हा प्रवास सांगताना असं वाटेल की हा स्वतःची बढाया मारत आहे. कदाचित हे नेमकं समज असताना त्या संघर्षाचा प्रवास आणि तिथून काय शिकत जावं हे समजणे महत्वाचं आहे. कदाचित अत्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून आलेला मी विद्यार्थी, नाव आकाश गुंडाणे, प्राथमिक शाळा वाकेश्वर, भंडारा जिल्हा. कदाचित ह्या संघर्षाची परिभाषा करत असताना 10वीला 90% पडले. त्याच्यानंतर समोर शिक्षण घेतले, 12वीला 82% पडले. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. घरात पप्पा दारूचे व्यसन. जेवढे काही शिक्षण घेतलं ते आईने शिकवलं. पण मुळात मात्र या संघर्षाची पार्श्वभूमी समजून घेत असताना या समाजाला समजणं महत्वाचं आहे. हा समाज नेहमी पाठीमागे उभा राहिला. कदाचित ज्या घरून मला शिक्षणाच्या व्यवस्था मिळाल्या नाहीत त्यावेळी हा समाज उभा होता. समाज उभा असण्याचं कारण म्हणजे काय? माझे 10वी पर्यंतचे आतापर्यंतचे एमटेकचे शिक्षण हे माझे सगळे वसतिगृहात गेले. म्हणजे जवळपास माझ्या 8 वर्षाचा शिक्षणाचा जो जेवढं काही हे होतं ते सगळं माझं वसतिगृहानं पेललं. कदाचित हे वसतिगृह नसते तर माझं एज्युकेशन, माझ्या ज्या गोष्टी होत्या त्या कदाचित पूर्ण झालेल्या नसावं. आणि ही एज्युकेशन आणि वसतिगृहाची संकल्पना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातून आली. कदाचित हा समाज आमच्यासाठी हा प्रेरणादायी ठरतो, कारण हा समाजाने आम्हाला घडवले. कदाचित हे संघर्षाची पार्श्वभूमी सांगताना मला आनंद वाटेल की इंजिनिअरिंग मध्ये असताना सुद्धा मी 4 वेळा युनिव्हर्सिटीला टॉपर होतो. पण हे कसं काय शक्य झालं? एका विद्यार्थ्याला जेव्हा 3 महिन्याचा वसतिगृहाला माझा नंबर लागायचा होता त्यावेळी 3 महिने जेव्हा मी बाहेर रूम करून राहायचो त्यावेळी फक्त 1 टाइमचा डबा लावलेला होता. पण कदाचित जेव्हा मी शिक्षणासाठी वसतिगृहात गेलो माझे दिवस पालटले, कारण मला तिथं संध्या उपलब्ध झाल्या. अपॉर्च्युनिटी नॉक्स दी वन्स असं म्हटलं जातं. कदाचित त्या अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅप्स करताना ते गोष्टी समजल्या पाहिजेत की हा संघर्षाच्या परिभाषा करताना आपल्याला अनेक अडचणी येणार, पण त्या अडचणीवर मात करणे हे आपलं काम आहे. कदाचित मलाही त्या अडचणी आल्या. तिथूनही समोर आल्यानंतर मग 1 वर्ष मला नोकरी करावी लागली. इंजिनिअरिंग जसं पास झालो तसंच बायजूसला 1 वर्ष 10 लाखाचं पॅकेज घेऊन नोकरीला लागलो. त्याच्यानंतर पुण्याला काही दिवस जॉब केला. नंतर पण प्रशासनात येण्याचे ध्येय मात्र अजून सुटलेले नव्हते. 10 लाखाची नोकरी सोडली. त्याच्यानंतर प्रशासनात यायचं ठरवलं. प्रशासनात येत असताना असं वाटलं की आपल्याला हे सोपं जाणार, पण जेवढं सोपं आपण समजतो तेवढं सोपं नसते. पराभव 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 3 वेळा 4 वेळा पराभव स्वीकारावा लागला. IB मध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू देऊनही सुद्धा फायनल मेरिट मध्ये आलो नाही. ITI टीचरचे मेन्स दिली त्याच्यामध्येही रिझल्ट आला नाही. WRD मध्ये फक्त 0.09 मार्कांनी गेलो, तिथेही रिझल्ट गेला. पण खचून जाणे हे आम्ही शिकलोच नाही, कारण संघर्ष आम्ही आमच्या बापाचा पाहिलाय. बाप कोणता आमचा? डॉक्टर आंबेडकर. ज्या माणसाने या समाजाला घडवलं त्याचा मोठा संघर्ष होता आणि तो संघर्ष आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आजही लढतोय आणि या समाजासाठी काहीतरी करण्याचे ध्येय आजही आमच्या मनात बाळगतोय. आणि हा समाज जो आम्हाला समाजाला त्या पुढे नेलंय त्या समाजासाठीही आमचं काहीतरी देणं घेणं ठेवतो. हाच एक विचार मनात ठेवतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. सर्वांना क्रांतिकारी जय. छान आकाश. तशीच आणखी समोर वाटचाल चालू ठेवावी आणि समोरच्या वर्ष जे काय आणखी ध्येय असेल त्याला गाठण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यानंतर पराग भोयर आपला मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती आहे. मानाचा जय भीम. जय भीम. माझं नाव पराग राजकुमार भोयर, मुक्काम पोस्ट नांदेड, तालुका नागभीड, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर. आकाशने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा एक ग्रामीण भागातूनच आलेला विद्यार्थी आहे, जिथं 12वी पर्यंत शिक्षण आहे पण समोर काय करायचं हे माहीतच नाही. मला तर जेव्हा कॉम्पिटिटिव्ह मी जेव्हा आलो तेव्हा मी 26 वर्षाचा होता. आता माझं वय 32 वर्ष आहे. 26व्या वर्षी मुलं नोकरीवर लागतात. मी तेव्हा स्टार्ट केलं. म्हणजे तेव्हा मला माहित झालं की स्पर्धा परीक्षा काय आहे. इतकी म्हणजे काय म्हणतात त्याला पिछडेपणा आहे स्पर्धा परीक्षेचा की शिक्षकांना सुद्धा माहित नाही. अजूनही आताही काही शिक्षकांना जे इथूनच शिक्षक गेलेले असतात काही काही खेडेगावातून तिथं सुद्धा माहित नाही. सांगण्याचा उद्देश हेच आहे की जर कोणी खेडेगावातला असेल तर माझ्याप्रमाणे जो 26 वर्षापर्यंत वंचित होता तो त्या वंचित राहू नये. आता तर सोशल मीडियाचा आहे, युट्यूब सगळं गावागावात पोहोचलं आहे की जे इथलं गावातले लोक व्यक्ती असतील ते
लागल्यानंतर गावात थोडी जनजागृती करावी. कारण मी जसा 26व्या वर्षापर्यंत, खरं सांगतो 26व्या वर्षीपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. एमपीएससीचा एम सुद्धा माहित नव्हता मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा. पण जसं जसं मी इकडं आता चंद्रपूरवरून नागपूरला आलो 2018 मध्ये पीजी साठी, तेव्हा मला माहित झालं होतं. त्याच्या 5-6 महिने आधी तर मी माहिती काढली होती, पण जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा 0 होतं. जेव्हा टेस्ट सिरीज सोडवायचे मुलं आमच्या समोरचे, तेव्हा त्यांना 40, 50, 60, 70 मार्क 70 पर्यंत घ्यायचे. आम्ही तिथं 20, 30 होणार की नाही, होणार की नाही, होणार की नाही. वर्षामागून वर्ष झालं, मग कोरोना लागला. नंतर 21 ची प्री 0.25 ने राहिली. 22चा मेन्स दिला पण तिथं नाही झालं. 23 ची मेन्स दिली. शेवटी 2 वर्षानंतर रिझल्ट लागलाय हा. 23 एप्रिलला प्री दिली होती आणि 10 जानेवारीला जीएमएल आली फर्स्ट. तर किती संघर्ष आहे याचा मागचा. आणि गावातल्या लोकांना काय वाटतं, कोणी एखादा रिश्तेदार चांगला असेल, नाही बा यांनी पैसे पुरवले असतील, पैसे भरून लागला असेल. गावात हे चालते, रिअल फॅक्ट आहे. कोणी लेक्चर एखादा, आता बीएड वाले भरपूर जण लागले ना शिक्षक म्हणून, ते कोणी एखाद्या घरचं चांगलं असेल ना, नाही ह्या तर घरचं चांगलं आहे, पैसे भरून लागले असतील. पण तो शहरात काय करतो, त्याचा मागचा संघर्ष काय आहे हे कोणीच बघत नाही. ते वस्तुस्थिती आहे. लागला तर की नशिबानं लागला, नसता लागला तर अभ्यास नव्हता करत. हे रिअल फॅक्ट आहे. झोपून राहिला तर काहून झोपून आहे, सकाळी सुटला तर काहून लवकर उठला नाही. हे आहे ना, मी हे अनुभवलं आहे. त्याच्यामुळे हे रिअल फॅक्ट आहे. जर असं कोणी असेल तुमच्या लक्षात वगैरे, तर त्याला टीका नको करा, त्याला सपोर्ट करा. असं आहे. एवढे बोलून धन्यवाद. जय गुरु. धन्यवाद पराग. आणि आपला जो अनुभव आहे आणि जी परिस्थिती आहे समाजाची, त्याचं विस्तृत असं ॲक्च्युली म्हणजे जी फॅक्ट आहे त्या फॅक्ट त्यांनी आपल्या सांगितल्या आहेत. आणि हे असंच घडत असते. तर याच्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो. तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, तर ह्या सर्व बाबी तुम्हाला म्हणजे माहिती असाव्यात. तर याच्या माध्यमातूनच आपण हा असा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आपले जे बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी सर्व आपलं म्हणजे यश निर्माण केलेलं आहे आणि नोकरीला लागलेले आहेत, तर आपण समोर जेव्हा मी सर्वांची कॉन्टॅक्टमध्ये आहे, परंतु काहींची कॉन्टॅक्ट होत आहे, काहींची कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तर एक चांगला मोठा सर्वांना बोलवून आपण एक चांगलं मोठं सेलिब्रेशन करूया, फ्युचरमध्ये लवकरच करूया. आणि सर्व विद्यार्थ्यांच्या जे 12वीला आहेत, जे 10वीला आता आहेत, त्यांच्या 10वीची परीक्षा सुरू व्हायची आहे. 12वीला जे बसलेले आहेत त्यांचा एक पेपर झालेला आहे, आणखी पुढे पेपर्स आहेत. त्या सर्वांना आमच्या सर्वांच्या तर्फे, बुद्धविहार पंच कमिटी आणि विशाखा महिला मंडळातर्फे तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि तुम्हाला घवघवीत यश मिळावं अशीच अपेक्षा. त्याच्यानंतर जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, आपले बुद्धविहार पंच कमिटीचे सचिव भास्कर करतील असं मी म्हणतो. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांना त्रिविध अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम बुद्धविहार पंच कमिटी आणि विशाखा महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये लाभलेले सन्माननीय धम्मसारथी भंते हे आपल्याला धम्मदेशाचा नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे आज महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मला याचा अनुभव नव्हता. आपल्या विहारामध्ये जे विद्यार्थी आपण शिकत आहे ते विद्यार्थी एवढ्या लिस्टमध्ये मेरिटमध्ये येतील आणि एमपीएससीचं आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली. आनंदाची गोष्ट आहे की आपल्या समाजातल्या खालच्या स्तरातले लोक आता वरती जाऊ लागले. ते गाणं गातात, त्यांना माहिती आहे मेसा महिला ते सुंदरपैकी गाणं म्हणतात. त्याची ओळख मला माहीत नाही, पण त्याच्या लक्षामध्ये ते गाणं आहे. आणि त्याच गाण्याच्या आधारावर हे लोक समोर चालले, समाजात आपले क्रांती घडवून राहिले. आणि त्यांचे जे आता मी लोकांचे भाषण ऐकले, त्यांच्यामध्ये जो जिव्हाळा समाजाबद्दल हे आहे, बाबासाहेबांनी जे बीज पेरलेलं आहे आणि ते बीज थोडं मोठं झाड होत आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी आपला अमोल इथे वेळ दिलेला आहे. त्यांचे मी बुद्धविहार पंच कमिटी आणि विशाखा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उपासक आणि उपासिका नेहमीप्रमाणे भरगच्च व्यवस्थेत तिथं बसलेले आहेत. त्यांनी आपला वेळ दिलेला आहे, त्यांचे बी मनापासून मी स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे हे
भंते संघ इथे उपस्थित झालेला आहे, त्यांचे मी आभार मानतो. आणि बुद्धविहार पंचायत कमिटी अध्यक्ष त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे, त्यांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांचा आभार मानून मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद.